नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण जिल्हा सहकारी बँक भरती संबंधी मराठी व्याकरण या विषयी अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत. मराठी व्याकरणाविषयी जे तुम्हाला परीक्षेला येणारे क्वेश्चन आहेत, तर मागच्या काही क्वेश्चन पेपरच्या आधारावरती आपण ठराविक आणि निवडक महत्त्वाचे प्रश्न या लेक्चरला अभ्यासणार आहोत मराठी व्याकरणाविषयी. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करायचा असेल आणि नवीन महत्त्वपूर्ण प्रश्न कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, की जेणेकरून इतर पुढच्या ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती आहे तर त्याच्या दृष्टीने तुम्हाला हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतील. आणि त्याच्यासोबतच आणखीन म्हणजे पार्ट काय, की अभ्यासाचं नियोजन, शेड्यूल आणि अभ्यास कशा पद्धतीने करायचा याविषयी सुद्धा या लेक्चरच्या माध्यमातून जे आपण क्वेश्चन अभ्यासणार आहोत यावरनं तुम्हाला एक महत्त्वाचा अंदाज येईल. ओके, चला सर्वजण रेडी आहेत. आपण पहिला जो टॉपिक आहे आपला अभ्यासणार आहोत मराठी व्याकरणासंबंधीचा. चला आता यामधला आपण पहिला प्रश्न बघूया. घर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, की घर हा शब्द आहे आणि या घर या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला. ओके, तर समानार्थी शब्द नसलेला आपल्याला शब्द ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे प्रसाद. आता बाकीचे जर तुम्ही पाहिले तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की सदन म्हणजे घर आहे, गेह म्हणजे घर आहे आणि गृह म्हणजे घर आहे. ओके, चला हा पहिला क्वेश्चन व्यवस्थित तुमच्या लक्षात आला. चला, 1 नंबरचा क्वेश्चन समजला. सेकंड 2 नंबरचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रामध्ये संधी नव्हे. तर आपल्याला संधीचे प्रकार माहिती पाहिजे यासाठी. तर खाली तुम्हाला संधीचे काही प्रकार दिलेले आहेत आणि त्यातून आपल्याला संधीचा प्रकार नाहीये असा शब्द, आपल्याला अशी संधी त्या ठिकाणी शोधायची आहे. ओके, जसे की आता बघा, विसर्ग संधी आहे, स्वर संधी आहे आणि व्यंजन संधी पण आहे. पण या ठिकाणी जो बी पर्याय दिलेला आहे नामी संधी, आता नामी ही संधीच नाहीये त्या ठिकाणी. ओके, मग हे त्याचं उत्तर आहे. चला, हे 2 क्वेश्चन व्यवस्थित कळाले. तिसरा क्वेश्चन अभ्यासू आपण आता. पडले हे क्रियापद आहे. ओके, पडले हे डॅश डॅश क्रियापद आहे. आता पडले हे कोणतं क्रियापद आहे रे, तर अकर्मक क्रियापद आहे. ओके, चला याचं उत्तर तिसऱ्याचं अकर्मक क्रियापद. ओके, हे प्रश्न खूप महत्वाचे. याचा प्रश्नाचा बेस पहिला समजून घ्या मित्रांनो, की मराठी व्याकरणामध्ये आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन्स हे विचारले जात आहेत. पण आमचे विद्यार्थी मित्र काय करतात, ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन अभ्यासत बसतात. ओके, आधी बेसिक पार्ट तुमचा क्लिअर असू द्या, कारण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, असे काही सोपे सोपे क्वेश्चन्स येतात आपल्याला परीक्षेला. जे विद्यार्थी आता ऑनलाईन परीक्षा दिली असतील तर त्यांच्या लक्षात आलं असेल. जसे की आता भंडारा जिल्ह्याची झाली, आता रत्नागिरी जिल्ह्याची चालू आहे, पण थोडंसं सर्व्हर डाऊन असल्यामुळे तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्लिअर होतोय. म्हणजे सेंटरच्या बाबतीमध्ये ती अडचण आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या असतील तर त्यांच्या लक्षात आलं असेल इतर ज्या विभागातल्या. तर प्रश्न हे अगदी बेसिक विचारत आहेत, पण आम्ही त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलेलं नसतं किंवा वाचलेलं असतं, पण ऐन वेळेला आम्हाला तो पॉइंट त्या ठिकाणी आठवत नाही. त्यामुळे हे जे छोटे छोटे बेसिक क्वेश्चन्स आहे ना, याच्याकडे थोडंसं फोकसली जास्त लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला पेपरला याचा नक्कीच फायदा होईल. ओके, आता पडले हे डॅश डॅश क्रियापद आहे, तर अकर्मक क्रियापद आहे. असे आपण एकूण या ठिकाणी 3 क्वेश्चन्स पाहिले. पुढचे क्वेश्चन्स बघूया आपण आता. चौथा क्वेश्चन बघूया आपण यामध्ये आता. ड हे व्यंजन कोणत्या प्रकाराचे आहे, तर कंठ प्रकाराचे हे व्यंजन आहे ड. बघा, आता कंठातनं जे उच्चार होतात ते ह्या प्रकारचे व्यंजन आहे. ओके, चौथ्याचा उत्तर आहे कंठ. चला 5 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण आता. जमाव या शब्दातील ज, बघा जमाव या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे, तर दंत तालय जे वर्ण आहे, दंत तालय हे जे वर्ण आहे हे ज या प्रकारचं आहे. ओके, चलो 6 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. ओ ओहो, ओहो या शब्दाची जात ओळखा म्हटलेला आहे. तर याची जी जात आहे केवल प्रयोगी जात आहे.
आता या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम काही गोष्टी सांगणार आहे की जे तुम्ही प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. पहिले हे 3 क्वेश्चन नोट डाऊन करा, मग त्यासंबंधी मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने कशा टाईपचे क्वेश्चन्स येत आहेत आणि कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येत आहेत. ओके, चलो वन बाय वन कन्सेप्ट आपण समजून घेऊया. चलो लिहिलं सर्वांनी नोटबुकमध्ये. आता एक लक्षात घ्या, मराठी व्याकरणामध्ये ज्या सरळ सेवेच्या परीक्षा होत आहे, ओके, तर याच्यामध्ये समानार्थी शब्द व्यवस्थित करा. त्यानंतर संधी जो टॉपिक आहे व्याकरणामधला त्याच्यावरती थोडंसं भर द्या आणि क्रियापदांवर भर द्या. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समानार्थी शब्द, संधी आणि क्रियापद यावरती परीक्षेला प्रश्न जास्त येत आहेत. त्यानंतर थोडंसं व्यंजनावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेले 1-2. त्यानंतर वर्ण यावरती परीक्षेला प्रश्न येतात आणि शब्दांच्या जाती ओळखा. ओके, असे टोटल आपण 6 घटकांच्या आधारे या ठिकाणी एक एक क्वेश्चन पाहिलेला आहे. चलो आता पुढे आपण आणखीन एक महत्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. 7 नंबरचा क्वेश्चन, पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा. तर पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे खिडकीत. मध्यपदलोपी समास ओळखा. तर मामे भाऊ हा मध्यपदलोपी समास आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य विधानार्थी नव्हे. तर मुलांनो किती गोंधळ घालत आहात हे वाक्य विधानार्थी नव्हे. ओके, चलो 7, 8, 9 आणि आता 10 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. पुढील पैकी तद्भव शब्द कोणता आहे. तद्भव शब्द दूध हा आहे. ओके, दूध. चलो हे 10 क्वेश्चन. 11 नंबरचा क्वेश्चन बघूया. हिमालय पर्वत या शब्द सक्तीचा प्रकार लिहा. तर याचं जे उत्तर आहे अभिधा. ओके, हिमालय पर्वत या शब्द शक्तीचा प्रकार कोण आहे, या ठिकाणी कोणता प्रकार आहे, अभिधा. वाक्याचा प्रचार ओळखा. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. बघा यामध्ये काय केलेले आहे, वाक्याचा प्रकार म्हणजे वाक्यांचे प्रचार किंवा या घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. वाक्याचा प्रचार कोणता आहे, तर पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. तर हे संयुक्त आहे. संयुक्त म्हणजे काय की इथे पाऊस पण आलेला आहे आणि मोर पण ज्या ठिकाणी आणि आलेला आहे तो काय असणार आहे, संयुक्त. चलो 12 क्वेश्चन्स आपण आता या ठिकाणी अभ्यासले. त्यानंतर डोळा या शब्दाच्या शब्दशुद्धीनुसार प्रकार ओळखा. तर देशी शब्द आहे हा, या ठिकाणी हे त्याचं उत्तर आहे. चलो 11, 12 आणि 13. आता पुढचे काही मराठीवरती व्याकरणावरती आलेले काही क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित आपण बघूया. लंकेची पार्वती म्हणजे काय. तर इथे तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले आहे. रावणाची पत्नी मंदोदरी, लंकेत राहणारी पार्वती, खूप नटलेली स्त्री किंवा अंगावर दागिने नसलेली स्त्री. तर याचं 4 पर्याय मधलं करेक्ट आन्सर आहे अंगावर दागिना नसलेली स्त्री म्हणजे लंकेची पार्वती होय. हे खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत, व्यवस्थित अभ्यास करा यांचे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याचं होकारार्थी वाक्य करा. आता आपल्याला होकारार्थी वाक्य करायचंय. काय वाक्य दिलेलं आहे, रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही. ओके, तर याचं उत्तर आहे रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते. कारण आपल्याला होकारार्थी वाक्य करायचंय, दिलंय त्यांनी काय आपल्याला नकारार्थी वाक्य, तर त्याचं होकारार्थी करायचंय. म्हणजे व्याकरणामध्ये ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहे. होकारार्थी नकारार्थी वरती पण तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. म्हणजे आता बरेच मराठी व्याकरण म्हटलं तर त्याच्यामध्ये लेखनी पार्ट येणारच मित्रांनो. तर लेखनीची जी पद्धत आहे,
शुद्ध शब्द पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा काही काही विद्यार्थ्यांना शब्द रचना लिहिता येत नाही, तर त्यांनी शुद्ध शब्दाचाही सराव करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला खालील 4 पर्याय दिलेले आहेत. चिरंजीव. आता एखाद्या विद्यार्थ्याला आपण चिरंजीव लिहायला लावलं तर बरेचसे विद्यार्थी काना, मात्रा, वेलांटी, उकार ह्या पद्धतीमध्ये गडबड करत असतात, बरोबर. तर आता याच्यातला करेक्ट शब्द आपल्याला ओळखता आला पाहिजे, आणि हेच खरं मराठी व्याकरणामध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे आपल्याला शुद्ध शब्द देखील ओळखता आला पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे शब्द भांडार माहिती पाहिजे. ओके, शब्द भांडार तुमच्याकडे असले पाहिजे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्यातनं क्लिक होणार आहेत. तर इथे विचारलं आहे, तर पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे चिरंजीव. पुढे, खालीलपैकी कोणता एक शब्द परभाषेतून मराठीत आलेला आहे. म्हणजे काही परभाषीय शब्द असतात, त्यांचे मराठीमध्ये रूपांतर होत असतात, तर त्याचे तुम्हाला पण या टाईपचे परीक्षेला प्रश्न येत आहेत. त्यामुळे मी जे निवडक प्रश्न याच्यासाठी घेतोय की तुम्हाला अभ्यास कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने करायचा आहे याचा एक तुम्हाला अंदाज त्या ठिकाणी येत असतो. बरेचसे विद्यार्थी यामध्ये कन्फ्यूज असतात, त्यामुळे तुम्हाला आधी प्रश्नपत्रिकांचं स्वरूप पहा. प्रश्नपत्रिकेला कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स कसे विचारले जात आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, चलो, खालीलपैकी कोणता एक शब्द परभाषेतनं मराठीत आलेला आहे. तर याचं उत्तर आहे या ठिकाणी बटाटा. ओके, हे 4 क्वेश्चन व्यवस्थित कळाले. पुढचा क्वेश्चन बघूया. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल, अर्थ न बदलता नकारार्थ करा. बघा, वरती आपण एक क्वेश्चन पाहिला होता होकारार्थीचा, आता इकडे नकारार्थी करायला सांगितलं. आता होकारार्थी दिलेला आहे, त्याचं आपल्याला नकारार्थी करायचं आहे. म्हणजे हे पण टॉपिक खूप महत्वाचे आहेत. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबला किंवा किती वेळ थांबेल. आता थांबेल म्हटलं तर तो त्याचं आपल्याला नकारार्थी करायचं आहे. तर याचं उत्तर काय असेल. गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. होकारार्थी होता, त्याचं नकारार्थी केलं. पुढे, तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे. तर तूप हा शब्द कानडी भाषेतनं मराठीमध्ये रूढ झाला आहे. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून ओके पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे. तर याचं उत्तर आहे पोर्तुगीज भाषेतनं कोणता शब्द आलेला मराठीत, साबण. चलो, 3 क्वेश्चन, सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे साबण. आता तिसरा क्वेश्चन आहे, समर्पक शब्दाच्या साह्याने खालील वाक्य पूर्ण करा. अन्यायाचा डॅश डॅश करता करता जो अमर झाला. याचं उत्तर आहे प्रतिकार. ओके, पुढे आता, स्वच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे की स्वइच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणार, बरोबर. आता निवृत्ती वेतन तर काही दिलं जाणार नाही, बरोबर. वर्गणीत पण त्यामध्ये येत नाही. पण सगळ्यात महत्वाचं याचं उत्तर असणार आहे मानधन. ओके, चला, याचं उत्तर आहे मानधन. व्याकरण म्हणजे काय. बघा, हाही तुम्हाला खूप महत्वाचा क्वेश्चन आलेला होता. तर व्याकरण म्हणजे काय रे. तर या ठिकाणी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय, व्याकरण होय. खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत आणि हे निवडक क्वेश्चन आहेत, त्यामुळे याचाही थोडासा अभ्यास करा. त्यानंतर पुढच्या आणखीन काही क्वेश्चन बघूया आपण पुढच्या लेक्चरला. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण हे महत्वाचे क्वेश्चन्स अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन क्वेश्चन्स तुम्हाला अभ्यासायचे असतील सरावासाठी तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.